नमस्कार, मी सुमन्स मॅजिकमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला असा व्हिडिओ दाखवणार आहे की जे आवळे असतात ना, तर ते वर्षभर ताजे कसे राहतील आणि त्यापासून ते ज्यूस बनवणार। ते वर्षभर आपण कसं ताजं ज्यूस पिऊ शकतो बिना केमिकलचं, कुठल्याही केमिकल न टाकता आपण हे ज्यूस बनवणार आहोत। तर त्याकरता व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर त्यासाठी इथे मी 1 किलो आवळे घेतलेले आहे, त्यामध्ये मी 2 व्हिडिओ बनवणार आहे। तर ते आवळे आधी स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कपड्यांनी कोरडे करून घ्यायचे, बिलकुल पाणी राहिलं नाही पाहिजे आवळ्यांना। आणि त्यानंतर आपल्याला असं जाड किसणीने किसून घ्यायचं आहे। तुम्ही इथे मिक्सरला सुद्धा बारीक करून घेऊ शकता, पण किसून घेतल्यामुळे जो दुसरा आपण व्हिडिओ बनवणार आहोत ना, तर तो छान होतो, म्हणून आपल्याला मी हे किसून घेतले आहे। तर तुम्हाला दुसरा काही बनवायचं नसेल, नुसतं ज्यूसच काढायचं असेल ना, तर तुम्ही मिक्सरला सुद्धा दळून घेऊ शकता। तर असं जाड किसणीने आपल्याला एकदम असे आवळे किसून घ्यायचे आहे। तर 1 किलोच्या प्रमाणात मी आज हे तुम्हाला करून दाखवणार आहे। तर ते शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। तर बघा, अशा प्रकारे आवळे किसून घ्यायचे आहे। आवळे किसायला खूप सोपे असतात, जास्त वेळ सुद्धा लागत नाही, पटकन किसल्या जातात। तर अशा प्रकारे बघा, आपले सर्व आवळे असे किसून घेतलेले आहे। तर तुम्ही बघू शकता इतपत जाडसर आपल्याला हे हवे आहे, कारण आपल्याला जी दुसरी रेसिपी बनवायची आहे ना, त्याच्यासाठी असाच आपल्याला किस लागणार आहे, म्हणून मी हे असे किसून घेतले आहे। जर तुम्हाला दुसरी रेसिपी बनवायची नसेल, त्यापासून काहीच बनवायचं नसेल ना, चोथा तुम्हाला टाकून द्यायचा असेल, तर तुम्ही दळून घेऊ शकता। त्यामुळे तुमचा ज्यूस तुम्हाला जास्त हवा असेल तर तुम्ही दळून घ्या, आणि तुम्हाला दुसरं काही त्यापासून बनवायचं असेल तर असं किसून घ्या। तर बघा, आता इथे मी जी किसलेले आवळे आहे ना, तर त्याचा ज्यूस काढून घेणार आहे आधी। आणि आवळ्यामुळे आपले काळे हात पडतात, तर त्यासाठी तुम्ही ग्लोव्हजचा सुद्धा वापर करू शकता, कारण आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असतं आणि त्यामुळे तुम्ही जेव्हा आवळे किसतात ना, तर हात असे काळे पडतात। म्हणून इथं ग्लोव्हजचा वगैरे तुम्ही वापर करू शकता, पण मी इथे नाही वापरलेला। आवळे हे केसांसाठी खूप चांगले आहे। तर बघा, इथे एका पांढऱ्या कपड्यामध्ये हे आवळ्याचा किस टाकून मी असे त्याचा ज्यूस जेवढा निघेल ना, तर तेवढा आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर बघा, इथे इतपत माझा असा ज्यूस निघालेला आहे। जवळ छोटी 1 वाटी आहे, म्हणजे जवळ 100 ते 150 ग्रॅम ज्यूस निघालेला आहे। आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं काळं मीठ टाकून घ्यायचं आहे। सैंधव मीठ टाकू शकता तुम्ही यामध्ये, नसेलच तुमच्याकडे काळं मीठ तर तुम्ही साधा मीठ सुद्धा टाकू शकता, पण शक्यतो काळं मीठ असेल तर काळंच मीठ टाका, त्याने त्याची चव पण चांगली राहते आणि टिकायला मदत होते। असं मिक्स करून घ्यायचं। आणि इथे बघा, माझ्याकडे चॉकलेटचे मोल्ड आहे, तुमच्याकडे बर्फाचा ट्रे असतो ना, त्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता, पण माझ्याकडे असे डिझाईनचे होते, तर ती मी घेतली आहे। ते दिसायलाही छान दिसतात आणि आपल्याला ठेवताना पण छान वाटतात, असं अगदी चॉकलेट केल्यासारखेच वाटतात। तर हे सगळे मोल्ड मी भरून घेणार आहे। बर्फाचे क्यूबचे तुमच्याकडे ट्रे असेल ना, त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे भरून ठेवू शकता। असे भरपूर असे बनवून तुम्ही हे वर्षभर स्टोर करू शकता। आणि तुम्हाला जर साधं प्यायचं असेल तर तुम्ही यामध्ये काहीच टाकू नका, किंवा गोड वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही याच्यात साखरेचा वापर करू शकता। एकदम ओरिजिनल असं हे आपलं ज्यूस तयार होईल। तर बघा, हे सगळे मोल्ड मी असे भरून घेतलेले आहे। आणि त्यानंतर आपल्याला हे पूर्ण एक ओव्हरनाईट म्हणजे 10 ते 12 तास आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचे आहे, म्हणजे त्याचे क्यूब तयार होतील। तर बघा, मी इथे सेट करण्यासाठी फ्रीजरमध्ये फ्रीजरमध्ये ठेवायचे, आपल्याला खाली ठेवायचे नाही, वरती फ्रीजर असतो ना, बर्फ तयार होतं, तिथे ठेवायचे आहे। आणि मी दुसरी पण रेसिपी बनवणार आहे, त्याच्यासाठी सुद्धा आवळे इथे डीप करायला ठेवलेले आहे। तर ती कशी बनवायची त्याचा सुद्धा व्हिडिओ मी लवकर टाकणार आहे। तर पूर्ण रात्रभर मी ठेवल्यानंतर आता हे मोल्ड मी सकाळी काढले आहे, तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे हे क्यूब निघतात। आणि तुम्ही इथं बघू शकता किती दिसायलाही सुंदर आणि करायलाही खूप सोपे आहे, खूप जास्त वेळ सुद्धा लागत नाही। अशाच प्रकारे तुम्ही बर्फाच्या ट्रेमध्ये टाकून सुद्धा हे क्यूब बनवून ठेवू शकता। तर फक्त 1 क्यूब टाकला की आपण सकाळी जेव्हा तुम्हाला गॅस वगैरे होतो ना, तर त्यासाठी बरेच लोक आवळ्याचा ज्यूस पितात सकाळी सकाळी, पण हे वर्षभर तुम्हाला उपलब्ध होत नाही ना, तर त्यासाठी असे क्यूब बनवून ठेवा आणि तुम्ही कधी वर्षभर मोठ्या एखाद्या डब्यात भरून ठेवा। इथे मी तुम्हाला थोडेच दाखवलेले आहे। आता हे ज्यूस कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर मी इथे साधंच बनवणार आहे। कोमट पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये 1 किंवा 2 क्यूब तुम्हाला किती हवे आहे
त्याप्रमाणे टाकू शकता, पण 1 क्यूबमध्ये छान असं ज्यूस तयार होतं। आणि यामध्ये तुम्हाला गोड हवा असेल तर तुम्ही यामध्ये गूळ किंवा साखरेचा वापर करा। यामध्ये तुम्ही जिरा पावडर, काळी मिरी पावडर असे टाकू शकता आणि असं कोणी पाहुणे आले तर पटकन ज्यूससुद्धा ओरिजिनल असं आवळ्याचं ज्यूस देऊ शकता। तर असे बघा, आता हे आपल्याला पुन्हा फ्रीझरमध्येच ठेवून द्यायचे आहे। जेवढ्या दिवस तुम्हाला वापरायचे आहे ना तेवढ्या दिवस फ्रीझरमध्ये ठेवून द्या। अशा प्रकारे हे क्यूब तुम्ही हे ज्यूस नक्की करून बघा। आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन असे व्हिडिओ बघायला मिळतील। थँक्यू, धन्यवाद।